नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. मागील लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑफ वाउचिंग, व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन, व्हेरिफिकेशन ऑफ वाउचिंग ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, वाउचिंग पेमेंट साइड ऑफ कॅश, वाउचिंग रिसिप्ट साइड ऑफ कॅश बुक याची माहिती घेतली. या लेक्चरमध्ये नवीन टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. मिनिंग व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन. सगळ्यात सुरुवातीला मिनिंग ऑफ व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन मीन्स द प्रूफ ऑफ एक्झिस्टन्स or confirmation of assets and liability on the date of balance sheet. Verification usually indicates verification of asset of any concern, which can be done by examination of value, ownership, existence and possession of any asset. According to Speiser and Pleasure, verification of asset implies an inquiry into the value, ownership and title, existence and possession and the presence of any charge of the asset. So verification is a process which includes verification म्हणजे proof of existence or confirmation of assets and liability on the date of balance sheet. डेट ऑफ बॅलन्स शीटला ज्या असेट्स आणि लायबिलिटीज आहे यांचं व्हेरिफिकेशन करून जे प्रूफ एक्झिस्टन्स आहे, कन्फर्मेशन आहे तो दाखवणे. व्हेरिफिकेशन युजली इंडिकेट व्हेरिफिकेशन ऑफ असेट ऑफ एनी कन्सर्न. व्हेरिफिकेशन जे आहे याचा संबंध असे बिझनेसमध्ये जे असेट असतात त्यांच्याशी आहे. विच कॅन बी डन बाय एक्झामिनेशन ऑफ व्हॅल्यू. यामध्ये व्हेरिफिकेशन करत असताना असेटच्या व्हॅल्यूचं एक्झामिनेशन, ओनरशिप, एक्झिस्टंट अँड पोसेशन ऑफ एनी असेट याची डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू स्पेशर अँड प्लेजर. व्हेरिफिकेशन ऑफ असेट एम्प्लाइज अँड एन्क्वायरी इन टू द व्हॅल्यू, ओनरशिप अँड टायटल, एक्झिस्टन्स अँड पोसेशन अँड द प्रेझेन्स ऑफ एनी चार्ज ऑन द असेट. सो व्हेरिफिकेशन ऑफ असेट जे आहे यामध्ये असेटची व्हॅल्यू आहे, ओनरशिप आहे, टायटल, एक्झिस्टन्स अँड पोसेशन अँड द प्रेझेन्स ऑफ एनी चार्ज ऑन द असेट. असेट जे आहे असेटचा किती पोसेशन किंवा किती भाग याची मालकी कंपनीकडे आहे, याचं टायटल काय आहे, नाव काय आहे वगैरे ही सगळी माहिती व्हेरिफिकेशनमध्ये घेतली जाते. व्हेरिफिकेशनमध्ये काय काय इन्क्लूड आहे? सिम्पल वर्डमध्ये व्हॅल्युएशन ऑफ असेट ॲट इट प्रॉपर व्हॅल्यू. असेटच्या व्हॅल्यूचं प्रॉपर व्हॅल्युएशन. ओनरशिप अँड टायटल ऑफ द असेट. असेटची मालकी आणि तिचं नाव. कन्फर्मेशन अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ द असेट. असेट जे आहे ज्या असेटचं कन्फर्मेशन जे आहे म्हणजे त्या असेटचं अस्तित्व किती दिवस आहे किंवा लाईफ ऑफ असेट. सॅटिस्फॅक्शन अबाउट द कंडिशन दॅट दे आर फ्री फ्रॉम एनी चार्ज ऑर मॉर्गेज. ही जी असेट जे आहे ही या ठिकाणी एखाद्या ठिकाणी मॉर्गेज ठेवलेली आहे का किंवा ही असेट फ्री आहे का विदाऊट मॉर्गेज या संदर्भातील माहिती. त्यानंतर नेक्स्ट आहे मिनिंग ऑफ व्हॅल्युएशन ऑफ असेट. व्हॅल्युएशन ऑफ असेट मीन्स एक्झामिनेशन ऑफ द ॲक्युरसी अँड प्रोप्रायटरी ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ दोज असेट विच आर शोन इन द बॅलन्स शीट ऑफ एनी कन्सर्न ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. सो व्हॅल्युएशन इज अन ऑपरेशन विच इन्क्लूड्स. व्हेरिफिकेशन जे आहे व्हेरिफिकेशनमध्ये आपण असेटचं व्हॅल्यू ऑफ एक्झामिनेशन, ओनरशिप, एक्झिस्टन्स अँड पोसेशन ऑफ एनी असेट याचा अभ्यास करतो. तर व्हॅल्युएशन्समध्ये व्हॅल्युएशन ऑफ असेट मीन एक्झामिनेशन ऑफ द ॲक्युरसी अँड प्रोप्रायटरी ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ दोज असेट.
व्हॅल्युएशन्समध्ये असेट जे आहे तिची ॲक्युरसी किती आहे, प्रोप्रायटरी ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ दोज असेट, त्या असेटचा मालक कोण आहे, प्रोप्रायटरी कोण आहे, विच आर शोन द बॅलन्स शीट ऑफ एनी कन्सर्न ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. व्यवसायाने बॅलन्स शीटला फायनान्शियल इयरच्या एंडला ज्या असेट ठेवलेल्या असतात त्याचं व्हॅल्युएशन्स यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. सो व्हॅल्युएशन इज ऑपरेशन विच इन्क्लूड्स, व्हॅल्युएशनमध्ये काय काय इन्क्लूड आहे, ऑब्टेनिंग ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हॅल्युएशन, व्हॅल्युएशन संदर्भातील ज्या काही इन्फॉर्मेशन असतील त्या या ठिकाणी असतात. सेकंड, ॲनालिझिंग ऑल द फिगर अवेलेबल, ज्या फिगर अवेलेबल आहे त्याचं ॲनालिज करणं. थर्ड वन, कन्फर्मिंग द फॅक्ट दॅट द व्हॅल्युएशन इज बिंग डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ जनरली ॲक्सेप्टेड कन्व्हेन्शन अँड अकाउंटिंग प्रिन्सिपल, कन्व्हेन्शन आणि अकाउंटिंग प्रिन्सिपलनुसार त्या व्हॅल्यू ज्या आहे या व्हॅल्यूच्या ज्या कन्फर्मिंग असतील ह्या डिटरमाइन केलेल्या आहेत का याची माहिती. इन्शुरिंग दॅट कन्सिस्टन्सी ऑफ मेथड आर फॉलोड फॉर द व्हॅल्युएशन फ्रॉम इयर टू इयर, प्रत्येक वर्षी मेथडच्या व्हॅल्युएशननुसार या प्रत्येक असेटचं व्हॅल्युएशन झालेलं आहे का. ऑब्टेनिंग अँड ओपिनियन रिगार्डिंग द ॲक्युरसी ऑफ व्हॅल्युएशन, व्हॅल्युएशनची जी ॲक्युरसी जी आहे ही ऑब्टेनिंग अँड ओपिनियननुसार झालेली आहे का हे चेक करणं. नेक्स्ट, जनरल प्रिन्सिपल फॉर व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट्स. The following are the general principles which are required to be considered by the auditor in conducting verification and valuation of asset of organization. First one, acquisition of individual asset. First principle, acquisition of individual asset. The cost of asset acquired should be verified with their purchases agreement or ownership right and the respect of the seller in respect of the price paid. It should be verified that expenditure on asset newly acquired and the renewal and replacement of old asset have been correctly recorded in consistent with the method that has been generally followed in the past. ॲक्विजिशन ऑफ इंडिव्हिज्युअल असेट जे आहे या असेट्समध्ये द कॉस्ट ऑफ असेट ॲक्वायर्ड शुड बी व्हेरीफाईड विथ द परचेस ॲग्रीमेंट ऑर ओनरशिप राईट अँड द रिसिप्ट्स ऑफ द सेलर इन रिस्पेक्ट ऑफ प्राईस पेड. यामध्ये जे असेट आहे या असेटचे परचेस ॲग्रीमेंट, ओनरशिपचे अधिकार, त्याचबरोबर जे सेलर आहे या सेलरला किती प्राईस पेड केलेली आहे या संदर्भातील माहिती यामध्ये असते. इट शुड बी व्हेरीफाईड दॅट एक्सपेंडिचर ऑन असेट न्यूली ॲक्वायर्ड, असेट ॲक्वायर्ड करण्यासाठी किती खर्च केलेला आहे याचं व्हेरिफिकेशन करणं. अँड रिन्युअल अँड रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड असेट बीन करेक्टली रेकॉर्डेड इन कन्सिस्ट विथ द मेथड हॅज बीन जनरली फॉलोड इन द पास्ट. असेट घेतल्यापासून असेटचं रिनोव्हेशन करणं, रिप्लेसमेंट करणं, त्याचबरोबर विभिन्न प्रकारच्या असेट करेक्टली रेकॉर्डेड करण्याच्या मेथड आहेत, या मेथड यामध्ये वापरल्या जातात. सेकंड आहे ॲक्विजिशन ऑफ ग्रुप ऑफ असेट. वेअर अ कन्सर्न हॅज टेकन ओव्हर द असेट्स ऑफ अ गोईंग कन्सर्न, द ॲग्रीमेंट ऑफ परचेस शुड बी inspected and that the amount paid for the should also be ascertained. Acquisition of group of asset. Going concerns जे आहे यामध्ये which concerns had taken over the asset of going concerns, यामध्ये जे असेट जे आहे ही मालमत्ता खरेदी करत असताना जी कन्सर्न आहे या कन्सर्नने द ॲग्रीमेंट ऑफ परचेस शुड बी इन्स्पेक्टेड, परचेसचे जे ॲग्रीमेंट आहे याची तपासणी केली जाते.
दॅट द अमाऊंट पेड देम शुड ऑल्सो बी असर्टेन. त्याचबरोबर जी अमाऊंट पेड केलेली असते याची देखील खात्री यामध्ये केली जाते. थर्ड वन, सेल ऑफ असेट. वेन अन असेट इज सोल्ड, इट्स सेल प्रोसीड शुड बी वाउचर्ड फॉर अ रेफरन्स टू द एग्रीमेंट containing the term and condition of sale, counterfoil of the receipts issued to the purchase or any other evidence which may be available. काही असेट यामध्ये बिझनेसमधून सेल झालेले असतात. याची सेल प्रोसीड जी आहे ही बघणं, यामध्ये व्हाउचरच्या संदर्भात काही रेफरन्स असतील त्याचे ॲग्रीमेंट बघणं, टर्म अँड कंडिशन, त्यानंतर विभिन्न प्रकारच्या रिसिप्ट्स ज्या परचेसच्या होत्या त्या चेक यामध्ये केल्या जातात. असेटच्या संदर्भात जे काही एव्हिडन्स असतात ते देखील चेक केले जातात. इफ द सेल ऑफ अ फिक्स असेट हॅज रिझल्टेड इन कॅपिटल प्रॉफिट, इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. असेट विकत असताना जर काही कॅपिटल प्रॉफिट झाला असेल तर तो कॅपिटल प्रॉफिट कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जातो. However, the profit limited to the original cost or loss should be transferred to their profit and loss account. त्याचबरोबर असेट जे आहे या असेटच्या ओरिजिनल कॉस्टनुसार जर काही लॉस झाला असेल तर तो प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. डेप्रिशिएशन. इट इज नो obligatory for a company to provide depreciation out of profit in accordance with the provision under subsection 1 of section 205 before any profit can be distributed as dividend. The law requires that depreciation should be provided in any one of the ways specified section 2052 of the Companies Act. The value of the certain asset, plant and machinery is also affected by an accident or by obsolescence. Any asset which has been discarded after such a happening should be shown in the balance sheet only at realizable value. डेप्रिशिएशन जे आहे, डेप्रिशिएशनच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. यासाठी लॉ दिलेला आहे की सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 205 before any profit can be distributed as dividend. यामध्ये कंपनी जी आहे या कंपनीला एक ऑब्लिगेटरीनुसार कंपनी प्रोव्हाइड फॉर डेप्रिशिएशन आउट ऑफ प्रॉफिट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन अंडर सबसेक्शन. सुरुवातीला कंपनीला प्रॉफिट झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला सेक्शन 205 डेप्रिशिएशन आकारलं जातं आणि राहिलेला प्रॉफिट हा डिव्हिडंडसाठी डिस्ट्रीब्यूट केला जातो. The laws require that depreciation should be provided in any one of the ways specified in section 2052 on the Companies Act. The value of certain asset, plant such as plant and machinery, is also affected by an accident of obsolescence. Any asset which has been discarded after such a happening should be shown in the balance sheet only realizable value. बिझनेसमध्ये असेटचं काही नुकसान झालं किंवा तुम्हाला त्या असेटची रिलायझेबल व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर डेप्रिशिएशन हे कॅल्क्युलेट केलं जातं. फिजिकली व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स असेट. फिफ्थ प्रिन्सिपल आहे, द एक्झिस्टन्स ऑफ फिक्स असेट वेअर प्रॅक्टिकेबल शुड बी व्हेरीफाईड बाय फिजिकल इन्स्पेक्शन or by comparing the particular of asset as entered in the schedule attached to the balance sheet with the asset register and also reconciling the total value which the general ledger balance. यामध्ये ज्या असेट्स असतील या असेटचं फिजिकली व्हेरिफिकेशन करणं, ज्या फिक्स आहेत, ज्या मुव्हेबल नाही, सच ॲज लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पिक्चर्स, फर्निचर, प्रॅक्टिकली ह्या असेटचं जे फिजिकल इन्स्पेक्शन जे आहे हे यामध्ये केलं जातं आणि त्यांची बॅलन्स शीटला जी नोंद केलेली आहे ही देखील यामध्ये चेक केली जाते.
इन्स्पेक्शन ऑफ करंट असेट अँड इन्व्हेस्टमेंट 6 प्रिन्सिपल आहे. Wherever possible, all the securities and document of title, cash, negotiable instrument, etc. शक्य असेल त्या सगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज आहेत, डॉक्युमेंट्स, टायटल, कॅश, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्सेट्रा रिप्रेझेंटिंग द असेट शुड बी इन्स्पेक्टेड ॲट द क्लोज ॲट द लास्ट डे ऑफ अकाउंटिंग पिरियड. अकाउंटिंगच्या लास्ट पिरियडला या सगळ्या असेट जे असतील लास्ट डेटला यांचं देखील इन्स्पेक्शन यामध्ये केलं जातं. If this is not practicable and examination is undertaken at a later date, a careful security of transaction subsequent to the date of balance sheet must be made to ensure that the changes in their balance that have subsequently taken place are bona fide and supported of adequate evidence. Next one, charges on asset. It should be ascertained that no authorized charge has been created against an asset and all the charges are duly registered and disclosed. Where shares or securities are lodged with a back to secure a loan or on overdraft, a certificate should be obtained from the bank showing the nature of the charges if any. मध्ये चार्जेस ऑफ असेट्स ज्या असतात, इट शुड बी असर्टेन दॅट नो अनऑथोराइज चार्जेस हॅज बीन क्रिएटेड अगेन्स्ट ॲन असेट. जे चार्जेस अनऑथोराइज नाही याची नोंद होऊ शकणार नाही हे देखील यामध्ये बघितलं जातं. ऑल द चार्जेस आर ड्युली रजिस्टर अँड डिस्क्लोज. प्रत्येक चार्जेस हा रजिस्टर असेल, डिस्क्लोज केलेला असेल. वेअर शेअर्स ऑर सिक्युरिटीज आर लॉज विथ द बँक टू सिक्युअर अ लोन ऑर ॲन ओव्हरड्राफ्ट. यामध्ये जी काही सिक्युरिटी जी आहे तुम्ही बँकमध्ये ओव्हरड्राफ्ट करताना असेटची काही लॉज केली असेल, अ सर्टिफिकेट शुड बी ऑब्टेन फ्रॉम बँक शोविंग द नेचर ऑफ द चार्ज इफ एनी. या संदर्भातील जे बँकेने जे काही सर्टिफिकेट दिलेले असतील, ही सर्टिफिकेटची नोंदणी देखील व्हॅल्युएशन्समध्ये या ठिकाणी व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट्समध्ये ठेवली जाते. लास्ट प्रिन्सिपल, असेट विथ थर्ड पार्टीज. वेअर आज असेट, एक्झाम्पल गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शेअर अँड डिबेंचर, स्टॉक सेंट ऑन कन्साइनमेंट, goods sent to the sales or approval basis etc. are the custody of a third party other than bank. This must be inspected. In verification and valuation also inspected we security are in the custody of a third party other than the bank. They must be inspected such as government security, share and debenture, stock sent on consignment, goods sent on sale on appraisable basis. ज्या असेट्स असतील या थर्ड पार्टीकडे कस्टडियन केलेले असतील बँकेच्या माध्यमातून, त्याचं जे काही फिजिकल चेकिंग आहे हे देखील यामध्ये केलं जातं. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शेअर अँड डिबेंचर, स्टॉक सेंट ऑन कन्साइनमेंट, गुड्स सेंट ऑन सेल्स और अप्रोजल बेसिस. यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला आहे प्रॉब्लेम इन व्हेरिफिकेशन. विदाउट प्रॉपर व्हेरिफिकेशन of assets and liability is not possible for the auditor to certify the balance sheet as it exhibits a true and fair view of the state of affairs of the business. It will never be possible on the part of the auditor to perform the function in his own responsibility and accordance with the own knowledge and expertise. व्हॅल्युएशन प्रॉब्लेम ऑफ जो व्हेरिफिकेशन आहे यामध्ये काय असतो की
Without proper verification of asset liability, is not possible to auditor to certify the balance sheet as it exhibits true and fair view the state of affairs of the business. Assets आणि लायबिलिटीचं जे प्रॉपर व्हेरिफिकेशन जे आहे हे जर केलं नसेल तर ऑडिटर जो आहे या ऑडिटरला बॅलन्स शीटला प्रत्येक असेटची ट्रू अँड फेअर व्ह्यू जो आहे हा स्टेट ऑफ अफेअर्स करता येत नाही. इट विल बी नेवर be possible on the part of auditor perform the function in his own responsibility and his accordance with the knowledge and expertise. ऑडिटर जो असतो या सर्व असेटचं व्हेरिफिकेशन करत असताना स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती प्रत्येक असेटचं जे फंक्शन आहे हे परफॉर्म करण्याचा यामध्ये प्रयत्न करत असतो. फॉर एक्झाम्पल यामध्ये आहे, इफ द ऑडिटर इज रिक्वायर्ड टू व्हेरीफाय द स्टॉक इन ट्रेड ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड, इट विल बी टेकन वीक्स अँड मंथ्स complete this work. Not only that, the auditor will have to take help of experts in this line. In addition to that, there are certain assets which have no physical existence in appearance, namely goodwill, patent, copyright, trademark, etc. In this case, the auditor has no conduct verification on the basis of available documents. म्हणजे ऑडिटरला विभिन्न प्रकारच्या असेटचं तो फिजिकली व्हेरिफिकेशन करतो, पण गुडविल, पेटेंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क यांचं जे व्हेरिफिकेशन जे आहे हे फक्त त्याला अवेलेबल डॉक्युमेंटच्या आधारे करता येतं, फिजिकली त्याच्यासमोर काही नसतं. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला बघूया. धन्यवाद.